नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते आले. काही नेते आक्रमक भाषणांमुळे प्रसिद्ध झाले, तर काही नेते त्यांच्या शांत स्वभावामुळे लोकांच्या मनात कायमचं घर करून गेले. आज आपण अशाच एका नेत्याची कहाणी पाहणार आहोत. एक असा नेता जो पक्षांतर्गत राजकारणामुळे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाला. विधान परिषद निवडणुकीत स्वतःच्या पक्षाने उमेदवारी नाकारली आणि अपक्ष निवडणूक लढवून पराभूत झाला. पण पुढे तोच नेता महाराष्ट्राचा 2 वेळा मुख्यमंत्री बनला. ही कहाणी आहे विलासराव देशमुख यांच्या संघर्ष, संयम आणि राजकीय प्रवासाची. विलासराव देशमुख यांचा जन्म 26 मे 1945 रोजी लातूर जिल्ह्यातील बबळगाव येथे झाला. सामान्य कुटुंब, गावाकडचं वातावरण, लोकांशी सहज संवाद साधण्याची कला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वकिली सुरू केली, पण त्यांचं मन समाजकारणात रमू लागलं. त्यामुळे त्यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. विलासराव देशमुख यांनी तळागाळातून नेतृत्व उभं केलं. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा टप्प्यातून ते पुढे येत राहिले. यानंतर 1980, 1985, 1990 आणि 1999 तसंच 2004 अशा 5 वेळा विधानसभा निवडणुका जिंकत ते आमदार झाले. 1999 ला मुख्यमंत्री झाले, तर 2008 मध्ये केंद्रीय मंत्री देखील झाले. मराठवाड्यात त्यांचा प्रभाव वाढत होता. काँग्रेसमध्ये त्यांचे वजन वाढत होते. त्यांच्या शांत स्वभाव आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या शैलीत त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली. निवडणुकीत महाराष्ट्र प्रथमच शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार सत्तेत आले. राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली होती. 1996 मध्ये विधानसभा परिषद निवडणुका जाहीर झाल्या. विलासराव देशमुख यांचा विश्वास होता की काँग्रेस त्यांना उमेदवारी देईल, पण पक्षाने वेगळीच निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने उमेदवारी दिली जाणार नाही असं कारण देत काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली नाही. हा त्यांच्या राजकीय आयुष्यातील सर्वात मोठ्या धक्क्यांपैकी एक धक्का होता. त्यानंतर विलासराव देशमुख यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज केला. विशेष म्हणजे त्यांनी शिवसेनेचा पाठिंबा घेतला. त्या काळात अशी जोरदार चर्चा होती की जर ते निवडून आले तर शिवसेनेत प्रवेश करू शकतात. पण नशिबाने इथेही वेगळंच ठरवलं. अत्यंत चुरशीच्या लढाईत अवघ्या अर्ध्या मतांनी त्यांचा पराभव झाला. हा पराभव आयुष्याला कलाटणी देणारा होता. राजकारणात काही पराभव हे संपणारे नसतात, तर नवीन दार उघडणारे असतात. विलासराव देशमुख यांच्या बाबतीतही तसंच झालं. कारण ते विधानसभा परिषद निवडणूक जिंकले असते तर कदाचित शिवसेनेत गेले असते, आणि जर ते शिवसेनेत गेले असते तर कदाचित ते कधीही काँग्रेसकडून मुख्यमंत्री झाले नसते. म्हणजे जो पराभव त्यावेळी धक्का वाटत होता तोच पुढे त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा होता. 1999 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक मोठा बदल झाला. काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री पदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू होती, पण शेवटी निवड झाली विलासराव देशमुख यांची, ज्यांना काही वर्षापूर्वी स्वतःच्या पक्षाने विधान परिषद उमेदवारी नाकारली होती. तोच नेता आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनला. विलासराव देशमुख फक्त एकदाच नाही तर 2 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पहिला कार्यकाळ 1999 ते 2003, दुसरा कार्यकाळ 2004 ते 2008. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अनेक विकास प्रकल्पांना गती देत होता. उद्योग, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकासावर भर दिला. विलासराव देशमुख यांची आणखी एक ओळख म्हणजे त्यांचा हजरवापी स्वभाव. पत्रकार परिषद असो, विधानसभा असो, विरोधकांच्या टीका असो, ते नेहमी हसत खेळत उत्तर द्यायचे. म्हणूनच ते विरोधकांना आवडणारे नेते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिल्यानंतर त्यांना केंद्रातही मोठी जबाबदारी मिळाली. ते भारत सरकारमध्ये केंद्रीय मंत्री झाले. ग्रामीण विकास, अवजड उद्योग आणि विज्ञान तंत्रज्ञान अशा महत्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. दिल्लीमध्ये त्यांची प्रतिमा समन्वय साधणाऱ्या नेत्यांपैकी. 26/11 नंतरचा काळ 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांच्या एका दौऱ्यावरून हा वाद निर्माण झाला. विरोधकांनी त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आणि त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. पण एवढ्या मोठ्या संकटात तरी त्यांनी कधीच हार मानली नाही. ही परिस्थिती त्यांनी शांतपणे हाताळली. 2012 मध्ये विलासराव देशमुख यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर सर्व पक्षांच्या नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. कारण ते फक्त राजकारणी नव्हते, ते लोकांना जोडणारे नेते होते. एक असा नेता ज्याला स्वतःच्या पक्षाने उमेदवारी दिली नाही. एक नेता जो अपक्ष निवडणूक लढला आणि अर्ध्या मतांनी हरला, पण पुढे तोच नेता महाराष्ट्राचा 2 वेळा मुख्यमंत्री झाला आणि केंद्रात मंत्रीही झाला. ही कहाणी होती विलासराव देशमुख यांच्या संयमाची
राजकीय निष्ठेची आणि पराभवातून पुन्हा जिद्दीनं उभं राहण्याची. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.